सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 63.71% तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 62.18% मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली। जिल्ह्यातील शाहूवाडी, चंदगड, गगनबावडा अशी काही दुर्गम तालुक्यातील मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती। याशिवाय काही मतदान केंद्रावरील मतदानाची आकडेवारी अद्याप जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली नसल्यानं रात्री उशिरा मतदानाची अंतिम आकडेवारी निश्चित होईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली। 47 कोल्हापूरमधील 2156 आणि 48 हातकणंगलेमधील 1830 या मतदान केंद्रावरची प्रक्रिया आता संपत आहे आणि त्यानंतर सर्व पोलिंग पार्टी ईव्हीएम मशीन आणि सर्व साहित्य घेऊन रिसिव्हिंग सेंटरला येतील आणि रिसिव्हिंग सेंटरवरून सुरक्षेमध्ये आणि GPS असलेल्या कार्गो व्हेकलमधून सर्व मशीन आणि सर्व साहित्य 47 कोल्हापूरसाठी रमणमाळा येथील धान्य गोडाऊनमध्ये आणि 48 हातकणंगलेसाठी राजाराम तलावाची येथील इरिगेशनच्या गोडाऊनमध्ये या सर्व मशीन येतील आणि स्ट्रॉंग रूममध्ये सर्व निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये या सर्व मशीन सील केल्या जातील। संध्याकाळी 5 वाजताची जी आकडेवारी आहे त्यानुसार 47 कोल्हापूरमध्ये 63.71% आणि 48 हातकणंगलेमध्ये 62.18% एवढं मतदान झालेलं आहे। मतदानाच्या या संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीमध्ये राज्याच्या ॲव्हरेजपेक्षा जास्त आणि नॅशनल ॲव्हरेजपेक्षा सुद्धा 1% जास्तच आपल्या जिल्ह्याचं मतदान झालेलं आहे। दरम्यान काही लोकांनी मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा प्रकार देखील समोर आलाय। त्यानुसार आत्तापर्यंत 5 गुन्हे दाखल झालेत। काही मतदारांनी मतदान करतेवेळी बॅलेट युनिटचे व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर प्रसारित केलेत। अशा मतदारांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी सांगितलं। पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी समाधान शेंडगे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे आदी उपस्थित होते।